तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार, मी अविनाश जोशी, सहसंपादक समर्थ लेखणी। आज आपल्या समोर जे व्यक्ती पाहिली बसलेली आहे ती व्यक्ती आहे करमाळा येथील राशीनपेठ मध्ये व्यावसायिक नेते श्री रमेश शेठ भंडारे। त्यांनी आपल्या अंगात गायनाची कला व्यवसाय सांभाळूनही कशी टिकवली ती आपण त्यांच्याशी आज चर्चा करून जाणून घेणार आहोत। तर त्यांच्याशीच आपण आज चर्चा करू। नमस्कार, मी रमेश जगन्नाथ भंडारे। हा गायनाचा जो छंद आहे तो अनपेक्षितपणे कोविड काळात जे आपल्याला वेळ मिळाला, अवधी मिळाला 1-2-3 महिन्याचा, त्यामध्ये या गायनाची आवड निर्माण झाली। तो अनपेक्षितपणे माझा भाऊ दिनेश भंडारे यांच्याकडून पोर्टेबल माईक मला सेपरेट भेट म्हणून मिळाला होता। मी अगोदर फक्त गुणगुणायचो, गाणे म्हणायचो। मग ते माईक मिळाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता गुणगुणणं हे फक्त आपल्या पुरतं मर्यादित असतंय, पण ज्यावेळेस माईक आपल्या समोर येतो त्यावेळेस आपण जे गाणं म्हणतो ते सर्व वातावरणात पसरतं आणि त्याचं गायन हे दुसऱ्यांनाही चांगलं वाटावं, योग्य वाटावं। तर त्यासाठी गाणं शिकणं हे माझ्यासाठी एक हेच निर्माण झालं की गाणं शिकणं आवश्यक आहे, पण ते गाणं शिकायचं म्हणजे नेमकं काय शिकायचं हे माहित नव्हतं। मग ते मी युट्यूबवर सर्च केलं की गाणे शिकण्यासाठी काय करायला पाहिजे। तर त्यात मला पश्चिम बंगालचे विदिशा घोष यांचे गायनांचे लेसन्स मला मिळाले। ते लेसन्स मी 18 ते 20 लेसन्स फॉलो केले आणि त्यानुसार मी गायनाला सुरुवात केली। तेव्हा त्या गाण्याचं एक प्लॅटफॉर्म म्हणून युट्यूबचा मी वापर केला आणि गाण्यासाठी संगीत आवश्यक असतं। जे संगीत मला आता ह्या मॉडर्न युगात कॅरोके ऍप जे आहेत युट्यूबवर, त्यामधून आपण ब्लूटूथ कनेक्ट केलं तर ते संगीत आपल्याला ऍक्सेप्ट करता येतं आणि त्या लिरिक्स थ्रू आपण गायन म्हणू शकतो। असे ही मला कोविड काळातील एक देण आहे आणि उत्तर आयुष्यातील एक ठेव आहे असं मी हे गाण्याचं समजतो। तुमच्याकडून प्रेक्षकांना सुद्धा बरचसं काही समजलेलं आहे, कशी तुम्हाला गायनाची आवड निर्माण झाली, त्यातनं तुम्हाला सुद्धा त्रास सुद्धा कसा होतो हे सुद्धा तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलेलं आहे। तर मग आता प्रेक्षकांना आज एकादशीच्या मुहूर्तावर एखादं विठ्ठलाचं गाणं निश्चितच गाऊन दाखवतात का आपण? हो, निश्चितच। आता हे संगीत जे आहे ते कॅरोके ऍप वरून मिळते। आता अनुप जलोटा यांचा लाईव्ह कार्यक्रम मी पुण्यामध्ये पाहिला होता, तर त्यांनी सांगितलं होतं की संगीत है शक्ति स्वर की, हर स्वर में बसे राम, रागी जो सुनाए रागिणी, रोगी को मिले आराम। तेव्हा मी हे संगीत कॅरोके मधून घेऊन गाणं चालू करतो। आता आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं एक विठ्ठलाचं गाणं मी आपल्याला ऐकवणार आहे। आपल्या करमाळा शहरात सुद्धा असे काही काही महान कलाकार आहेत, माहित नसतं म्हणून माहिती व्हावं, लोकांना समजावं या उद्देशाने त्यांच्याशी चर्चा करत आहोत आणि त्यांचे कलागुण आपण जाणून घेऊन पाहत आहोत। विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रे गाओ, विठ्ठल नामाचा रे गाओ प्रेम भाव, विठ्ठल
नरहरी उच्चार म्हणा, नरहरी उच्चार. कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर. एकी नाम आसार म्हणा, नरहरी उच्चार. संसार तरावया, संसार तरावया. असेच मी सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सर्व संगीतांचा मी आनंद घेतो. त्यामुळे मी सर्व गाण्याचा प्रयत्न करतो. लागा चुनरी में दाग छिपाओ कैसे, लागा चुनरी में दाग, चुनरी में दाग छिपाओ कैसे, घर जाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छिपाओ कैसे, लागा चुनरी में दाग. मैली मोरी चुनरिया, कोरे बनारसी कोरी चुनरिया. हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बनारसी कोरी चुनरिया. जाके बाबू से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छिपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग छिपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. एखादं अवधूत गुप्तेचं गाणं गायकांना सुनवून दाखवा. पहा कला कशी असते. वेळ काढून सुद्धा आवड असेल तर काही होऊ शकतं म्हणतात. त्या पद्धतीने रमेश शेटने कशी जोपासलेली आहे. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बरस में जो बोला, तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन कामा तू रच गेला. पाई पाई मन मोरा सा, कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. तूने एक बरस में जो बोला, तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला, मन कामा तू रच गेला. बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. आज आपल्याला रमेश शेटने करमाळा शहरातील व सर्व प्रेक्षकांना आज त्यांच्या अंगातील कला दाखवलेली आहे. त्याबद्दल रमेश शेट यांचे आमच्या समर्थ लेखनी यूट्यूब चॅनलतर्फे आभारी आहे. अशीच वेगवेगळे करमाळा शहरातील नवीन कलाकारांचे माहिती घेण्यासाठी, मुलाखत पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. नमस्कार. धन्यवाद. एक गाणं करू का? तुला म्हणतात एक दोन सोडून छान आहे ते. आता एक शेवटचं गाणं रमेश शेट यांच्या आवडीचं ते स्वतः गात आहे. चला तर आपण ऐकूया. प्राणी अपने प्रभु से पूछे, किस विधि पाऊं तो प्रभु कहे तू
दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। नमस्ते, माझं YouTube चॅनल आहे म्युझिक विथ रमेश भंडारे. जर आपल्याला गाण्या ऐकलं आणि चांगलं वाटलं तर निश्चितच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.